संदीपने मीनाक्षी सोबत घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन लग्न केले, पण संसार चालवायला लागणारा पैसा त्याच्याकडे नव्हता. तेव्हाच त्याच्या मित्रांनी घरातील बायको इतकी सुंदर असताना का दुसरीकडे पैसे शोधतो म्हणून संदीपला वाईट विचार करायला भाग पाडले. संदीप तिला गोड बोलत शहरात घेऊन गेला. एका अनोळखी ठिकाणी विचित्र महिला पाहून मीनाक्षीनं नवऱ्याला इथून घरी चला म्हटले, पण संदीपनं मीनाक्षीला एका खोलीत जायला सांगितले. आता आपण खूप श्रीमंत होणार म्हणून सांगितले. मीनाक्षी त्या खोलीत संदीपची वाट पाहत होती. रात्र झाली, दरवाजा वाजला. समोरील अनोळखी व्यक्ती खोलीत शिरलेला पाहून मीनाक्षी घाबरली आणि त्या दिवशी नवऱ्याचं सत्य तिच्या समोर आलं. आपल्याला वेश्या व्यवसाय करायला इथे आणले तिच्या लक्षात आले. तिने नवऱ्याला खूप शिव्या दिल्या, शाप दिले, पण त्यानं तिला समजावून सांगितलं व तिथेच ठेवलं आणि पैसे घेऊन निघून गेला. रोज वेगळा पुरुष, रोज वेगळा स्पर्श. मीनाक्षीला त्या गोष्टींची सवय झाली. ती विचित्र प्रकारे वागू लागली. तिचं रडणं थांबलं, ओरडणं थांबलं. रात्री ती पुरुषांची वाट पाहू लागली. तिच्यातील आत्मा मेला होता, फक्त शरीर त्या खोलीत जिवंत होतं. भरपूर पैसा कमवल्यानंतर तिचा नवरा तिला तिथून घेऊन घरी गेला, पण आता मात्र मीनाक्षीला विचित्रच सवयी लागल्या होत्या. ती प्रत्येक येणाऱ्या पुरुषांकडे वेगळं पाहायची. तिचे हावभाव वेगळे होते. एवढंच नव्हे तर दारू, सिगारेट, मॉडर्न राहणं तिचं सुरू होतं. संदीपचे मित्र जेव्हा त्याच्या घरी यायचे तेव्हा सुद्धा ती विचित्रपणे त्यांना स्पर्श करायची, विचित्र पाहायची. आता तर संदीप देखील घाबरला. एक दिवस अचानक त्याची बायको बेशुद्ध पडली. ती गरोदर असेल. आपण आई वडील होणार आहोत अशा विचाराने त्यानं तिला घाईतच हॉस्पिटलमध्ये नेले आणि एक विचित्र गोष्ट त्याला समजली आणि ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्या बायकोला तर संदीप एक गरीब घरातील मुलगा होता. गावाकडच्या छोट्याशा घरात वाढलेला. आई वडिलांची स्वप्न खांद्यावर घेऊन शहरात शिक्षणासाठी आलेला. शिकायचं, काहीतरी मोठं व्हायचं, आईला चांगल्या साड्या आणून द्यायच्या, वडिलांना कष्टातून मोकळं करायचं, अशी साधी पण प्रामाणिक स्वप्न होती त्याची. कॉलेजमध्येच त्याची ओळख झाली होती मीनाक्षीशी. मीनाक्षी दिसायला साधी, राहणीमान असणारी, पण दिसायला खूप देखणी. तिच्या डोळ्यात निरागस विश्वास होता. ती बोलायची कमी, पण याचं ऐकायची जास्त. संदीपचं संघर्षाचं आयुष्य तिला माहिती होतं आणि कदाचित म्हणूनच ती त्याच्यावर जास्त विश्वास ठेवून होती. हळूहळू मैत्री, मग प्रेम आणि प्रेमातून त्यांनी लग्न देखील केलं. दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत असं त्यांना वाटत होतं. लग्नानंतर सुरुवातीचे त्यांचे दिवस कष्टाचे होते, पण आनंदाचेही. एक खोली, जुनी भांडी, कमी पैसा, पण स्वप्न मोठी होती. मीनाक्षी संदीपच्या प्रत्येक अपयशात त्याच्यासोबत उभी होती. आज नाही जमलं, उद्या नक्की जमेल हे वाक्य ती रोज त्याला म्हणायची. पण शहर हे निर्दयी असतं, कारण इथे राहून हळूहळू संदीपची ओळख चुकीच्या लोकांशी झाली. झटपट पैसा, कमी मेहनत, मोठे कपडे, दारू, चैन हे सगळं त्याला आकर्षित करू लागलं. आपण इतके कष्ट करूनही गरीबच राहणार का, हा प्रश्न त्याच्या मनात रुजला. एक दिवस कुणीतरी त्याला सांगितलं, बुद्धी वापरली तर पैसा आपोआप चालून येतो रे मित्रा. घरात एवढी सुंदर बायको असताना काळजी कशाला करतोस. तेव्हा त्याला पहिल्यांदाच समजलं, पैसा कमवायचे काही मार्ग असे असतात जे समाजाला दिसत नाहीत. आता मात्र त्याच्या मनात तेच विचार शिरले. इकडे त्याची बायको मात्र अजूनही तोच जुना संदीप नवऱ्यात पाहत होती, ज्याच्यावर तिने जीवपाड प्रेम केलं होतं. आता संदीपनं गोड बोलून तिला त्या दिवशी शहरातील एका अनोळखी भागात नेलं. इथे आपलं नशीब बदलेल असं तो तिला म्हणाला. मीनाक्षीला नवऱ्यावर अजिबात शंका आली नाही. नवऱ्यावरचा विश्वास तिचं सर्वात मोठं भांडवल होतं. ती अनोळखी गल्ली अरुंद होती, वातावरण जड. तिथल्या महिला पाहून मीनाक्षीचं मन अस्वस्थ झालं. आपण इथे का आलो आहोत, तिने हळू आवाजात त्याला विचारलं. संदीप हसला. थोडं काम आहे आपलं, तू फक्त आत खोलीत जाऊन थांब. पण तिला नव्हतं माहिती, ती ज्या खोलीत गेली ती खोली तिचं आयुष्य बदलणार होती. थोड्या वेळात संदीप तिथून निघून गेला आणि तेव्हाच मीनाक्षीला पहिल्यांदाच भीतीची जाणीव झाली. जे घडलं ते शब्दात सांगणं कठीण होतं. फक्त एवढंच, त्या रात्री तिच्या खोलीत एक पुरुष गेला. त्याला बघूनच ती घाबरली. तिचा विश्वास, तिचं प्रेम, तिचं आयुष्य सगळंच त्या रात्री चिरडून गेलं. ती रडली, ओरडली, झगडली,
पण सगळ्या भिंती बहिऱ्या झाल्या होत्या. सकाळी जेव्हा संदीप परत तिला घ्यायला आला तेव्हा मीनाक्षीला सत्य समजलं. ज्याच्यासाठी तिने सगळं सोडलं, रक्ताचे नाते तोडले, त्याच नवऱ्यानं तिला वेश्या बाजारात आणून विकलं होतं. आपल्याला खूप पैसे मिळवायचे आहे, काही दिवस तू हे काम कर, मी पुन्हा तुला इथे घ्यायला येईल. नवऱ्याचं असं बोलणं ऐकता क्षणीच तिच्या आत काहीतरी मेलं होतं. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्या रात्रीनंतर मीनाक्षीच्या आयुष्यात सकाळच उरली नव्हती, फक्त दिवस बदलत होते. पहिल्या काही दिवसात ती अजूनही स्वतःला फसवत होती. हे खरं नाही, हे फक्त स्वप्न आहे. माझा नवरा संदीप आत्ता येईल आणि मला इथून घेऊन जाईल. पण प्रत्येक संध्याकाळी जेव्हा खोलीचं दार उघडायचं तेव्हा वास्तव्य पुन्हा तिच्या तोंडावर आपटायचं. रोज एक वेगळा पुरुष. संदीप काही दिवसांनी पुन्हा तिथे आला, हातात पैसे आणि चेहऱ्यावर समाधान. मीनाक्षी त्याच्या पायाशी बसली, रडली, ओरडली, त्याला नको ते शाप दिले. मला इथून घेऊन घरी चल, नाहीतर मी इथे मरेन, पण असं जगू शकत नाही. का तळतळाट करतोय माझा? संदीप तिचं बोलणं ऐकत होता, पण त्याचं हृदय बंद झालं होतं. फक्त काही दिवस हे सहन कर, आपण आता श्रीमंत होऊ, मी तुला इथून घेऊन जाणार. मग कुणालाच तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच कळणार नाही. आपण नवीन आयुष्य सुरू करू. त्या क्षणी मीनाक्षीला कळून चुकलं होतं की हा माणूस आता तिचा नवरा राहिलेला नाही, तो तर आता एक सौदेबाज झाला होता. तो तिथून निघून गेला आणि मीनाक्षी तिथेच बसून राहिली, शून्यात पाहत. पहिल्या महिन्यात ती अजूनही रडायची, स्वतःशीच बोलायची, देवाला प्रश्न विचारायची की मी काय चूक केली. दुसऱ्या महिन्यात तिचं रडणं कमी झालं, डोळे कोरडे झाले, आवाज आत कुठेतरी अडकून बसला. तिसऱ्या महिन्यात तिला या गोष्टींची सवयच लागली. ही सवय सगळ्यात भयानक होती. आता ती ओरडत नव्हती, कुणालाच ती विरोध करत नव्हती. ती फक्त गप्प बसायची, छताकडे पाहायची आणि स्वतःलाच त्या शरीरापासून वेगळं करून टाकायची. जणू मीनाक्षी नावाची व्यक्ती खोलीच्या एका कोपऱ्यात बसून हे सगळंच पाहत होती आणि त्या खोलीतलं शरीर कुणाचं तरी दुसरंच होतं. संदीप मात्र खुश होता, कारण त्याला पैसे येत होते, हातात दारू आणि तोंडावर हसू. मी कुटुंबासाठीच करतोय असं तो स्वतःलाच समजावत होता. तो मीनाक्षीकडे बघायचा तर खरा, पण तिला नजर भिडवायची नाही, कारण नजर भिडली तर आत कुठेतरी अपराधीपण जाग होण्याची भीती त्याला होती. 6 महिने असेच निघून गेले. एक दिवस तो परत तिथे आला आणि तिला म्हणाला, चल आता घरी जाऊया, झालाय पैसा भरपूर आपल्याकडे. मीनाक्षीला आनंद झाला नाही, तिला तर भीती वाटली, कारण ती जुनी मीनाक्षी राहिली नव्हती, जिला स्वयंपाक करताना गाणी म्हणायला आवडायची, जिचं हसू लहान लहान गोष्टींवर उमटायचं. आता ती फक्त शांत होती, खूप जास्त शांत. तिला रात्री झोप येत नव्हती. झोप लागली तरी भयानक स्वप्न पडायची. वेगवेगळे स्पर्श तिला आठवायचे. तासनतास आंघोळ करून शरीर घासत बसायची ती. हळूहळू तिनं स्वतःला विसरायला शिकायला सुरुवात केली. दारू, सिगारेट, गोळ्या, काहीही चालायचं तिला. संदीप हे सगळं पाहत होता. त्याला वाटत होतं की काळानुसार सगळं काही ठीक होईल, पण काही जखमा वेळेनं भरून येत नाहीत, त्या आतून कुजतात. संदीपचे मित्र जेव्हा त्यांच्या घरी यायचे तेव्हा मीनाक्षी नवऱ्याच्या मित्रांकडे विचित्रच नजरेनं पाहू लागली. प्रत्येक नवीन येणारा पुरुष ग्राहक म्हणूनच ती पाहायची. आता तो येणार, तिला जवळ घेणार, तिच्यावर अत्याचार होणार हेच तिला माहिती होतं. म्हणून ते लोक तिला काही करण्या अगोदरच तीच त्यांच्याकडे पाहायची. तिला स्वतःचं वर्तन समजत नव्हतं, पण ती स्वतःला थांबूही शकत नव्हती. ते पाहून संदीप घाबरू लागला होता. ते सगळंच विसर, आता आपल्याला पुन्हा तिथे जायची गरजच नाही, आपण श्रीमंत झालोय म्हणून तिला तो समजून सांगत होता. पण त्याआधीच मीनाक्षी आजारी पडू लागली. वारंवार तिला ताप यायचा, अशक्तपणा, तिचं वजन कमी झालं. संदीप जेव्हा तिची चिंता करायचा तेव्हा ती हसतच नवऱ्याला म्हणायची, काही नाही, थकवा आहे फक्त. एक दिवस मात्र ती बेशुद्ध पडली. आपली बायको गरोदर झाली असेल, आपण बाप होणार आहोत म्हणून त्यानं घाईतच तिला हॉस्पिटलमध्ये नेले.
हॉस्पिटलमध्ये तिच्या तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी संदीपला तिच्यापासून वेगळं बोलवलं. त्या खोलीत डॉक्टरांनी जे काही त्याला सांगितलं ते ऐकून संदीपच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला HIV आहे, म्हणजेच एड्स. क्षणभर त्याला काहीच ऐकू आलं नाही. पैसा, बंगला, चैन सगळं डोळ्यासमोरून पुसट झालं. डोळ्यांसमोर फक्त मीनाक्षीचा चेहरा होता, रिकामा, थकलेला. त्याच्या तपासणीनंतर त्यालाही सत्य समजलं की तोही संक्रमित झाला होता. ज्या पैशांसाठी त्यानं बायको विकली तोच पैसा आता हॉस्पिटलच्या बिलांमध्ये जळत होता. घरात शांतता होती, पण ती शांतता मृत्यूसारखी भयान होती. मीनाक्षी आता फार कमी बोलायची. कधी कधी संदीपकडे ती एकटक पाहायची. त्या नजरेत राग नव्हता, त्या नजरेत तिरस्कार नव्हता, फक्त थकवा होता. आणि तो थकवा संदीपला मारून टाकत होता. त्याचं आयुष्य नरक बनलं होतं. हॉस्पिटलमधल्या त्या पांढऱ्या भिंतींमध्ये संदीप पहिल्यांदाच स्वतःला हरलेला एक माणूस वाटत होता. पूर्वी ज्याला पैशांचा गर्व होता तो आता डॉक्टरांच्या फाईलमधल्या रिपोर्टकडे पाहायलाही घाबरत होता. पॉझिटिव्ह हा शब्दच त्याच्यासाठी मृत्यूपेक्षा भयानक झाला होता. कारण हा आजार फक्त शरीरालाच नव्हे तर आत्म्यालाही पोखरत होता. मीनाक्षी बेडवर शांत पडून होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना तक्रार. ती फक्त थकलेली एक स्त्री होती, आयुष्याशीही आणि माणसांशीही. संदीप तिच्या जवळ बसायचा. काही बोलायचं असायचं त्याला, पण त्याचे शब्द गळ्यात अडकायचे. एक दिवस मात्र मीनाक्षी स्वतः त्याला बोलली, मला एक प्रश्न विचारायचा आहे. ती हळूच त्याला म्हणाली. संदीपनं मान खाली घातली. तू मला वेशा बाजारात विकताना एकदाही तुझ्या मनात मी तुझी बायको आहे जिच्यावर तू जीवापाड प्रेम करायचा असं वाटलं नाही का तुला? तो फक्त गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात त्याचं हलकेसं पाणी. ती हलकेसं हसली. उत्तर देऊ नकोस, तुझं मौनच सगळं सांगतं मला. त्या क्षणी संदीप आतून तुटला. त्याला कळलं पैशानं त्यानं फक्त बायकोचं शरीर विकलं नव्हतं, त्यानं विश्वास, नातं आणि स्वतःचं माणूसपणही विकलं होतं. असेच दिवस जात होते. मीनाक्षीला औषधं चालू होती, पण औषधं शरीराला आधार देऊ शकत होती, पण आतल्या जखमा भरून काढू शकत नव्हती. मीनाक्षीचं वजन आता झपाट्यानं कमी होत होतं. तिच्या डोळ्यांतली चमक केव्हाचीच विझली होती. एका संध्याकाळी तिनं संदीपचा हात हातात पकडला. मी तुला माफ केलंय, ती त्याला म्हणाली, कारण माझ्या मनात आता द्वेष ठेवण्या इतकीही ताकद उरलेली नाही. तिचे हे शब्द संदीपसाठी मोठी शिक्षा होते. काही दिवसांनी मीनाक्षीनं या जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फार लोक जमले नव्हते. त्यांच्या नातेवाईकांनीही तोंड फिरवली होती. सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. त्यानं बायकोसोबत काय केलं हे समाजाला समजले होते आणि म्हणूनच आजारानं ती गेली आणि हा सुद्धा रोगिष्ट झाला आहे. मीनाक्षी गेली आणि तिच्यासोबत संदीपचं उरलेलं आयुष्यही आता संपलं होतं. तो एकटाच या जगात उरला, त्या आलिशान घरात. रोग, अपराध भावना आणि पश्चातापासोबत आलेला पैसा केव्हाच आता संपला होता. या आजारपणात घर विकलं गेलं. मित्र देखील पैसे संपल्यावर दुरावले आणि संदीपला आरशात दिसणारा माणूस ओळखीचा वाटेनासा झाला. एक दिवस तो शेजारील मंदिरात जाऊन बसला होता. देवाकडे पाहून तो म्हणाला, देवा मला शिक्षा दे, पण तिला परत दे. मी पुन्हा असं तिच्यासोबत करणार नाही. मला माफ कर देवा. देवाकडून उत्तर आलं नाही, कारण काही चुका अशा असतात ज्यांची माफी देवही देत नाही. त्यांची शिक्षा आयुष्यभर भोगावीच लागते. संदीप काही महिन्यातच गंभीर आजारी पडला. हॉस्पिटलच्या त्या खोलीत जिथे कधी मीनाक्षी ॲडमिट होती, आज तो स्वतः होता. मरण्याआधी त्यानं डॉक्टराला एकच वाक्य सांगितलं, माझी कथा लोकांना नक्की सांगा, जेणेकरून कुणी दुसरा संदीप या जगात पुन्हा होऊ नये आणि कुणी साधी बोळी निस्वार्थ प्रेम करणारी दुसरी मीनाक्षी उद्ध्वस्त होऊ नये. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा कुणाला दोष देण्यासाठी नाही. ही कथा डोळे उघडण्यासाठी आहे. पैशांच्या हव्यासात माणूस कधी माणूस राहत नाही, हे या कथेतून स्पष्ट दिसतं.
क्षणिक श्रीमंतीसाठी जेव्हा नात्याचा सौदा केला जातो तेव्हा त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. स्त्री ही कुणाची मालमत्ता नाही. ती नवरा असो वा समाज, कोणीही तिचा व्यापार करू शकत नाही. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा कधीच पूर्वीसारखा होत नाही. चुकीची संगत, सोप्या पैशांची लालसा आणि नैतिकतेचा अभाव हे सगळं मिळून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतं. या कथेत शेवटी कोणीही जिंकलं नाही. ना पैसा टिकला, ना त्यांचं नवरा बायकोचं नातं, ना त्यांचं आयुष्य. म्हणूनच वेळेत थांबा, नात्यांची किंमत ओळखा, पैशासाठी माणूस पण गमावू नका. कारण लालसा श्रीमंत करत नाही, ती माणसाला आतून मारते आणि शेवटी माणूस हा फक्त एकटाच राहतो. बाकी ह्या काल्पनिक कथेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.